मुंबईतील होलसेल सोन्या चांदीचे दागिने विक्री करणारे विक्रेते सुजित सिंग चौहान हे गुरुवारी 28 तारखेला मुंबईहून कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले. पुण्यात मुक्काम करून त्या ठिकाणी त्यांनी सराफांशी भेट घेऊन नवीन दागिन्यांची माहिती घेतली. रविवारी सकाळी ते कोल्हापुरात आले. चौहान यांनी कोल्हापुरात गुजरी इथल्या काही सराफ व्यावसायिकांना आपल्याकडील दागिने दाखवले. यानंतर सायंकाळी ते कोल्हापूरहून पुण्याकडे निघाले होते. रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ते कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकातून शिवनेरी बसमधून पुण्याकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी एसटीच्या रॅकमध्ये ठेवलेले सुमारे 95,69,000 रुपयांचे दागिने असलेली बॅग अज्ञातानं लंपास केली आहे. या प्रकरणी सुजित सिंग चौहान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूपुरी पोलिसांची पथकं संबंधितांचा शोध घेत असून लवकरच चोरट्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करू अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली आहे. सुखजीत सिंग सुखदेव सिंग चौहान वय वर्ष 42 राहणार वडाळा मुंबई हे सोन्याचे होलसेल व्यापारी असून ते दिनांक 28/6/2024 रोजी 1000 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि काही चोख सोनं असं घेऊन मुंबईवरून निघाले होते. पुण्यामध्ये ते आले 28 तारखेला. त्यांनी पुण्यामध्ये काही व्यापाऱ्यांना तिथं सोनं दाखवलं. त्याच्यानंतर 28-29 पुण्यात राहिले आणि 30 तारखेला सकाळी पुण्यातून 9 वाजता निघून दुपारी 2 वाजता कोल्हापूर इथे आले होते. कोल्हापूरमध्ये त्यांनी गुजरी भागामधील काही व्यापाऱ्यांना त्यांचा माल दाखवला आणि त्यांचं काम पूर्ण करून ते संध्याकाळी 6:30च्या सुमारास CBS बस स्टँडवर स्वारगेटकडे जाणाऱ्या बसच्या रांगेत उभे राहिले होते. 7:30च्या दरम्यान त्यांना तिकीट मिळालं. 3 शिवनेरी बसमध्ये त्यांनी क्रमांक 3 सीटचं तिकीट काढलं आणि त्यांच्याकडे असलेले जे एकूण 1600 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोख सोनं असं त्यांनी त्यांच्या पाठीवरील सॅकमध्ये ठेवलं होतं. तिकीट काढल्यानंतर ती बसमध्ये जाऊन बसल्यानंतर 3 नंबर सीटवर बसले आणि त्यांनी त्यांच्याकडची बॅग ही त्यांनी त्यांच्या डोक्यावर बसच्या रॅकवर ठेवली होती आणि ते मोबाईल पाहत होते. साधारणतः 5 ते 7 मिनिटानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांची बॅग नाही आहे. मग त्यानुसार त्यांनी कंट्रोलर आणि आपले स्टँडवर ड्युटीला असलेले पोलीस कर्मचारी यांना अशा तरी घटना कळवली आणि त्यानुसार तात्काळ पोलिसांनी त्या घटनेच्या अनुषंगाने शोध सुरू केलेला आहे आणि त्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये भादविषय 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये गुन्हे अन्वेषण पथकाचे EPI मुळे आणि सर्व स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखेची संपूर्ण टीम हे गुन्ह्याचा तपास करत आहे आणि लवकरात लवकर आम्ही सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील गेला माल हस्तगत करू.